आज आवक घटलेली आहे, बाजार स्थिर आहे, तर काही ठिकाणी बाजार वाढत आहे. लासलगाव, पिंपळगाव, राहुरी आणि पुणे या ठिकाणचे बाजारभाव कसे आहेत, कुठल्या मालाचे बाजारभाव वाढलेले आहेत, त्याचा आपण आढावा घेणार आहोतच. प्लस नाफेडचं काय आणि त्याची काय स्थिती आहे ते पण आपण बघणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे मंगळवार, तारीख आहे 9 जून 2026. सर्वप्रथम पुणे गुलटेकडी मंडईमधली आजची आवक बघूया. पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाचं निवेदन आहे की आज अनेक बाजारांमध्ये सेल किंवा मागणी चांगली आहे आणि आज जी महाराष्ट्रामध्ये जी कालची आवक नोंदवली गेली होती ती मागच्या सोमवारी होती, ती 4.25 लाख, आता 3.25 लाख नोंदणी झालेली आहे. त्यामुळे सोमवारी 1 लाख क्विंटलने आवक घटली आहे. त्याचा परिणामसुद्धा आता येणाऱ्या काळावर आणि होऊ शकतो. आज शेतकऱ्यांनी आवक लासलगाव आणि पिंपळगावमध्ये कमी ठेवलेली आहे. पुणे बाजारात 75 गाड्यांची आवक आहे. एक्स्ट्रा सुपर आणि बेस्ट प्रीमियम क्वालिटी 16-17 रुपये, सुपर बिग साईज 17 ते 18 रुपये, एक्स्ट्रा कोकोनट 19 ते 2000 रुपये, जनरल मार्केट जे आहे 15 ते 16 रुपये आहे, ॲव्हरेज क्वालिटी 12 ते 13 रुपये, डॅमेज माल जो आहे 900 ते 100 आहे. मागणी वाढते आहे, सेल जोरदार आहे आज पुण्यामध्ये, असं तिथल्या व्यापाऱ्यांनी कळवलेलं आहे. आता लासलगावला पण आवक कालच्या तुलनेत कमी आहे. सकाळी 7:30च्या सुमारास 672 गाड्यांची नोंद झाली. लासलगावला जे बाजारभाव आहेत ते 600 ते 2070 पर्यंत आहेत. सरासरी साधारण 16 रुपये आहे. कालच्या तुलनेमध्ये मार्केट टिकून आहे आणि आवक पण कमी आहे. पिंपळगावला मागणी चांगली आहे आणि ट्रॅक्टरची आवक जी झाली आहे ती 900 ट्रॅक्टर. हलके पाटणाचे जे बाजारभाव आहे ते वाढले, त्याच्यामध्ये 13.5 ते 14 रुपये झालेत. चांगले पटना जे आहे ते साधारण 14.5 रुपयांपर्यंत विक्री सुरू आहे. कोलकातासाठी जो माल पाठवला जातो त्याचे जे बाजारभाव आहे ते 14.5 ते 15 रुपये आहे. त्याच्यानंतर कोलंबो क्वालिटी किंवा श्रीलंका क्वालिटीसाठीचा जो माल आहे तो साधारण 15 ते 16 रुपये सुरू आहे. 50+ आकार असलेल्या कांद्याचे दर आता 16 ते 17 रुपये आणि 55+ कांद्याचे आकार असलेल्या कांद्याचे दर 17 ते 19, 19.5 रुपयापर्यंत पोहोचले, 17 ते 19.5. आता स्टॉकचा माल आहे तो साधारण 19 ते 20 रुपये आहे. हे पिकअपच्या काही गोष्टी होत्या. कोकणी माल, ज्याला चांगला माल म्हणतात, तो लागलेला नाही आहे. तो साधारण 2000 क्रॉस करू शकतो असा अंदाज. याच्या संदर्भात आपण संध्याकाळी बोलूया. आता राहुरीचा विषय. राहुरीला 33,000 पाकिट किंवा 33,000 गोण्यांची आवक होती. हलका माल जो आहे 400 ते 800, ॲव्हरेज क्वालिटी 900 ते 1100, गोल्टी गोल्टा 9 ते 12.5 रुपये, म्हणजे 900 ते 1250 रुपये सुरू आहे. मीडियम कांदा 12 ते 13, मुक्कल कांदा किंवा ज्याला ॲव्हरेज म्हणतो त्याला साधारण 13 ते 14 रुपये, चांगली साईज आहे 15 ते 16 रुपये आणि सर्वाधिक दर जे आहे ते 17 रुपये. बंगळुरूला जी आवक आहे ती 60,000 पाकिट किंवा 60,000 गोणे आहेत. लासलगावच्या आवकीविषयी सांगितलेलं आहे. आता नाफेडच्या संदर्भात एक महत्त्वाचं निवेदन व्हॉट्सअप चॅनलवर टाकलेलं आहे. तुम्ही इथे पहिल्या कमेंटमध्ये तुम्ही क्लिक करून ते बघू शकतात. सरासरी बाजारभाव प्रत्येक जिल्ह्याचे, नाफेडची खरेदी झाली काय नाही झाली काय, हे 15 तारखेपर्यंत, माफ करा 14 तारखेपर्यंत कसे राहतील हे बघायचं असेल, अचूक तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर जॉईनच्या बटनावर क्लिक करून ती माहिती घ्या. अनेकांना त्याचा उपयोग होतो आहे, त्याच्यामध्ये सर्व विश्लेषण आहे. आता जे काही महत्त्वाचा भाग आहे की सायंकाळी आपण याविषयी बोलूया. आणखी एक दिल्ली म्हणजे उत्तरेकडचा भाग आणि दक्षिणेकडचा भाग, इथे कांद्याचे बाजारभाव बऱ्यापैकी वाढलेले आहे. त्याचा परिणामसुद्धा आपल्या कांद्यावर होणार आहे आणि याची सगळी माहिती आपण सायंकाळच्या व्हिडिओमध्ये घेऊया. जोडून राहा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, प्रतिक्रिया द्या. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. नमस्कार, मी पंकज जोशी, विंचवाडे.